नमस्कार, कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये स्वागत. मी संतोष दिवाडकर तुमचं स्वागत करतो. नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे. कल्याण पूर्वेतून गणेश विद्या मंदिर शाळेतून वेद निचिते हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. वेद, काय सांगशील? शाळेमधनं पहिला आलायस, काय वाटतं तुला? आता सर्वात पहिले शाळेतून पहिला आलोय, परत माझ्या मित्रांसोबतच पूर्ण शाळेतून मग कौतुक होते आणि खूप चांगलं वाटतं आता. कारण का जेवढी मेहनत केली होती त्याचं आता फळ मिळाले आणि एवढे चांगले टक्के 10वीला मिळालेले आहेत. तुला माहिती होतं तू पहिला येशील किंवा खूप असं स्ट्रगल करावं लागला, काय वाटतंय? तसं तर मी 8वी आणि 9वीला पण पहिला आलो आहे. मग त्यामुळे सुरुवातीला मला वाटत होतं की मी पहिला येऊ शकतो, पण त्यासाठी मला अजून थोडा अभ्यास करावा लागेल. कारण का जसे बाकीची 1ली ते 9वीपर्यंतची वर्ष असतात तसं 10वीचं वर्ष नसतं. त्यात मुख्यतः बोर्डाच्या परीक्षा असतात, त्यामुळे थोडं जास्तच मेहनत घ्यावी लागते. मग त्यामुळे मी पहिल्यापासून ठरवलेलं की माझ्यापेक्षा व्यतिरिक्त कोणीही येऊ शकतं, त्यामुळे मला अजून जास्त मेहनत करावी लागेल माझ्यासोबतींच्यापेक्षा. कारण कसं असतं की आपण 10वी देतोय म्हणजे शाळेमध्ये तुमच्या 200 विद्यार्थी असतील, 200 विद्यार्थ्यांमध्ये पहिलं येणं म्हणजे तयारी तशी करावी लागते. हां, आणि साधारणतः जरी म्हटलं तरी अगोदरसुद्धा म्हणजे मी 9वीमध्ये जसं परीक्षा दिली होती त्यावेळेस मला समजलेलं होतं की माझ्यासोबतचे सुद्धा 3 ते 4 विद्यार्थी असे आहेत की जे कधीही माझ्यापेक्षा जास्त टक्के मिळू शकतात. त्यामुळे मला खूप जास्त मेहनत करावी लागेल या 10वीच्या वर्षामध्ये जर मला प्रथम क्रमांकावर यायचं असेल तर शाळेमधून. आता तू पहिला आलेला आहेस, पर्सेंटेज खूप चांगले मिळाले. पुढचं स्वप्न तुझं काय? पुढचं स्वप्न तरी आता मी 11वी 12वी विज्ञान या शाखेमध्ये PCM हे 3 विषय घेऊन इंजिनिअरिंगच्या ठिकाणामध्ये फील्डमध्ये जाण्याचं ट्राय करतोय. त्यांचे पालक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांचे वडील आहेत. काय सांगाल, कसं वाटतं, काय भावना आहेत तुमच्या? खूप मनापासून खूप आनंद झालेला आहे की जो शब्दामध्ये व्यक्त करता येऊ शकत नाही. त्या या मेहनतीचं खूप मोठं असं हे फळ आहे. मला तर वाटतं त्याचं मनापासून खूप कौतुक अजूनही माझ्याकडून व्हावं असं माझी मनापासून इच्छा आहे. असं तुम्ही काय करता? मी एका मराठी शाळेमध्ये शिक्षक आहे आणि मला एक सार्थ असा अभिमान आहे की मी एका लहानशा खेडेगावामधून शहरामध्ये आलो. जवळजवळ माझ्या 90% नातेवाईकांचा विरोध होता की तू कल्याणसारख्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये गेलेला आहेस तर तुझ्या मुलाला निदान इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तू टाकायला पाहिजे होतं. पण माझी मुळातच अशी सुरुवातीपासून भावना होती की कोणत्याही विषयाचं सखोल ज्ञान जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते जेवढ्या मातृभाषेतून संपूर्णतः संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना व्यवस्थितरित्या समजावून घेता येऊ शकतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मनापासून भाग घेता येऊ शकतो, हे माझं मनापासून सुरुवातीपासून विश्वास होता. आणि तो विश्वास गणेश विद्या मंदिर या शाळेने सार्थ ठरवला. सुरुवातीपासूनच त्याला जी काही संधी मिळत गेली त्या सहशालेय उपक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्याला प्रत्येक मग ती वक्तृत्व स्पर्धा असो, ते शाळेचं गॅदरिंग असो, कुठली नाट्य स्पर्धा असो किंवा कविता स्पर्धा असो, अशा कोणत्याही स्पर्धेमध्ये त्याला जे आहे तेथील शिक्षकांनी भरभरून जे आहे ते सपोर्ट केलेलं आहे. प्राथमिक शिक्षकांनी तर एवढं त्याचा पाया मजबूत केला, विविध एक्झाममध्ये स्कॉलरशिप असेल, हुबी बाबा असेल, अजूनही इतर वेगळ्या छोट्या मोठ्या काय स्पर्धात्मक परीक्षा असेल, तर खरोखरीच अशा पद्धतीने मराठी माध्यमाच्या मुलांना जर ही संधी उपलब्ध झाली तर मला तरी असा पूर्णतः विश्वास आहे की खरोखरच इंग्रजी माध्यमाची गरज आहे असं तरी मला वाटत नाही. नक्कीच खूप महत्त्वाची भूमिका तुम्ही मांडली आहे. वेदच्या आई देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीचा आनंद तुम्हाला वाटतोय? खूप आनंद होतोय. पहिल्यांदाच म्हणजे मला जेवढे मिळाले तेवढे त्याला मिळाले. तुम्हाला किती टक्के होते? 61. तर नक्कीच तुमच्या शब्दात तुम्हाला आता बोलता येत नाही या ठिकाणी. आणि जर मला सांगायचं असेल तर मी पुढच्या विद्यार्थ्यांना हेच सांगेल की मी सुद्धा आता 10वीमध्ये अभ्यास करायचा असेल तर मग मी तर क्लास लावलाच नव्हता पहिल्यापासूनच. आणि त्या बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझं हेच सांगणं असेल की जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मग तुम्ही तो अभ्यास सुरुवातीपासूनच सुरुवात करा. आणि जर तुम्ही 10वीची परीक्षा मार्चमध्ये असते तर जूनपासून जर नीट अभ्यास सुरू केला असेल, व्यवस्थितपणे अभ्यास सुरू केला असेल, तुमचं स्वतःचं एक शेड्यूल ठरवलेलं असेल आणि त्यानुसार अभ्यास करत असाल तर तुम्हाला खरंच क्लासची कधीही गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्हाला स्वतःच्या शेड्यूलने अभ्यास करायचा आहे. आता क्लासमध्ये कसं असतं, मुलांकडनं अभ्यास करून घेतला जातो. मग त्याच पद्धतीने जर तुम्ही स्वतःहून घरी अभ्यास केला जसा क्लासमध्ये करून घेतला जातो तर तुम्हाला क्लासची कधीच गरज पडणार नाही. आणि 10वीच्या वर्षामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की
तो 10वीची जी बोर्डाची परीक्षा असते त्यासाठी तुमचा सराव झाला पाहिजे जास्तीत जास्त. मग त्यासाठी तुम्ही अगोदरपासूनच म्हणजे जसं की 10वीची परीक्षा मार्चमध्ये असते, तर मग जुलै ऑगस्टपासूनच तुम्ही थोडे थोडे पेपर बघणं जुने, 10वीच्या बोर्डाचे आलेले, परत ते सॉल्व करणं, त्याच्यानंतर मग ते लिहून बघणं की आपल्याला किती वेळ लागतोय, किती वेळ आपल्याला पुरतोय की नाही, किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ लागतोय, ते आपण शोधून जर त्यांच्यावर काम केलं तर मग आपण चांगल्या पद्धतीने बोर्डाचा पेपर लिहू शकतो आणि आपल्याला त्यात चांगले मार्क मिळू शकतात. तर नक्कीच क्लास वगैरे न लावता, खाजगी ट्युशन्स न लावता त्याने शाळेमध्ये पहिला नंबर मिळाला, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचे शाळेचे शिक्षक या ठिकाणी आहे. सर काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या? मला तर खूप आनंद होत आहे, कारण माझा हा वेद विद्यार्थी हा 1ली ते 10वीपर्यंत आजपर्यंत शाळेमध्ये गणेश विद्या मंदिरमध्ये टॉपरच आहे, पहिलाच आलेला आहे. आणि माझ्या शाळेची जी परंपरा आहे, अखंड परंपरा आहे 100% रिझल्टची, ही आज तगायत गेली कित्येक वर्ष चालूच आहे. आणि त्यात वेदने हा एक यशाचा मानाचा तुरा खोवलेला आहे. संपूर्ण संपूर्ण कल्याण भागामध्ये वेदचं नाव झळकत आहे. त्याच्या आईवडिलांची मेहनत आहे, सर्व शाळेतील शिक्षकांची आहे. आणि माझ्या शाळेची जी यशाची परंपरा आहे त्याचं नाव, गणेश विद्या मंदिरचं नाव ह्या वेदने आणखीन उज्ज्वल केलेलं आहे. कारण वेदचं कुठलाही क्लासला नव्हता, पण वेदला मी वेळोवेळी घरी येऊन त्यांना मोफत मार्गदर्शन करत होतो. त्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे त्याला सांगितलं होतं. मला अजून आठवतं की गणपतीच्या सुट्टीमध्ये मी त्याच्या वडिलांना इथे भेटायला आलो होतो आणि त्यावेळी त्याला संपूर्ण वर्षाचं नियोजन करून दिलं होतं की अशा पद्धतीने अभ्यास केलास तरच होईल. आणि त्याच्याकडे जास्तीत जास्त पेपर सोडून घेतले गेले आणि त्यांनीसुद्धा तसं केलं. आणि त्यामुळं त्याची मेहनत ही जास्तीत जास्त आहे, त्याच्या वडिलांची मेहनत आहे, आईची मेहनत आहे. आणि खरंच जर विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून जर अभ्यासाचं नियोजन केलं तर नक्की नियोजन हे फार महत्त्वाचं आहे आणि ते यश हे मिळतं. परंतु विद्यार्थी जर परीक्षेच्या अगोदर अभ्यास करायला जात असतील तर नक्कीच अभ्यास होत नाही. त्याच्यासाठी प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे नियोजन फार महत्त्वाचं आहे. तसंच वेदने केलेलं आहे आणि वेदला प्रत्येक गोष्ट सांगितली की अशा पद्धतीने कर, तर वेदी ऐकत होता, त्याप्रमाणे केलेलंच आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे आणि हे नक्कीच होतं, कारण यशला मी वेदला सांगितलं होतं की नक्की तुला 96-97% मिळतील. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता की शहरी भागामध्ये मोठमोठे क्लासेस असतात, अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी फी असते. पण वेदने असं उदाहरण दिलेलं आहे की कोणताही क्लास न लावता फक्त घरच्या घरी अभ्यास करून त्याने शाळेमध्ये पहिला नंबर मिळवला. ही खूप खरं तर मोठी गोष्ट आहे. वेद हा इतर विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण बनलेला आहे.